एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्याप्रकरणी मनसे विद्यार्थी सेनेचे अविनाश जाधव अटकेत. दादोजी कोंडदेव स्टेडियम पालिकेला ठरत आहे पांढरा हत्ती आणि बीएसयूपीच्या घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम रद्द. घरात बँकेची ब्रांच. अगं चला, मुहूर्त जवळ आला. वी आर रेडी. फॅक्टरीच काय? घरात ब्रँच. कमाल आहे. आता TGSBतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता. कारण आता आपली TGSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा. अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन. नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत. ठाण्यातील एसटीच्या विभागीय कार्यालयात असलेल्या मान्यताप्राप्त युनियनच्या कार्यालयात गुरुवारी संध्याकाळी 15 ते 20 जणांच्या टोळक्याने हल्ला चढवला. युनियनचे सरचिटणीस सुरेश बाबा आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांना मारहाण करून त्यांना कार्यालयातील सामानांची नासधूस केली. हा हल्ला मनसेचे पदाधिकारी अविनाश जाधव यांनी केल्याची तक्रार बाबा यांनी केल्यानंतर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. जाधव यांनी मात्र या हल्ल्याचा इन्कार केला आहे. ठाणे जिल्ह्यातील एसटीच्या कामगारांना असंख्य समस्यांनी घेरले असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना लवकरच अटक होईल अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील एसटी डेपोंना भेट देऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. काही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला असून प्रशासनाकडून होणारा अन्याय थांबला नाही तर त्यांना मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. दादोजी कोंडदेव स्टेडियमची देखभाल कर्मचाऱ्यांचा पगार, वीज, पाणी बिल असा वार्षिक खर्च 1,79 लाखांवर जात असताना उत्पन्न मात्र 15 लाखच मिळत असल्याने हे स्टेडियमही ठाणे पालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. मुख्य म्हणजे ठाण्याची शान असे बिरुद मिळवणाऱ्या या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवता येत नाहीत. ॲथलेटिक्स प्रशिक्षण शिबिर, क्रिकेट कॅम्प्स, बॅडमिंटन आणि लॉन टेनिसचे तेवढे प्रशिक्षण दिले जाते. पूर्वी कोणताही सांस्कृतिक राजकीय कार्यक्रम असला की मैदानात हमखास बांबू ठोकले जात असत. त्यामुळे मैदानाचे अक्षरशः चाळण होत असे. मैदानात सरावासाठी आलेल्या खेळाडूंच्या पायांना खिळे टोचायचे. पोलीस, निमलष्करी दलाचे 200 ते 250 जवान तेथे तळ ठोकून असायचे. निवडणुकांच्या काळात सरकारी यंत्रणांनाही हे स्टेडियम म्हणजे हक्काची जागा. त्यामुळे खेळायचे कधी असा प्रश्न खेळाडूंना पडत आहे. येत्या 24 एप्रिल रोजी ठाण्यात महापालिकेच्या वतीने उभारलेल्या बीएसयूपीच्या घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम रद्द केला असून त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात बीएसयूपीची घरे उभारण्यात आली आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत 10 जणांना चाव्यांचे वाटप करण्यात येणार होते. मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेने उभारलेल्या घरांचा दर्जा निकृष्ट असल्याचे मत काँग्रेसचे गटनेते नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देखील पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याच कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी हा दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेली 3 ते 4 वर्षे हक्काच्या घराची वाट पाहत असलेल्या नागरिकांची निराशा झाली आहे. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांची विशेष मोहीम, वाहतूकदारांकडून सुमारे 70,000चा दंड वसूल, ठाणे जिल्हा परिषद टेंडरिंग सुरू करण्याच्या विचाराधीन आणि स्टॅम्पने मारहाण करणाऱ्या 7 जणांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. दगड, माती आणि खडीची बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांविरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील दक्षता पथकाने विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेदरम्यान 20 एप्रिल रोजी नवी मुंबईतील 7 वाहतूकदारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या सर्व वाहतूकदारांकडून सुमारे 70,000चा दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती दक्षता पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.
ठाणे बेलापूर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात दगडखाणी असून या दगडखाणीतील दगडी माती, दगड पावडर आणि खडी आदींची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार दक्षता पथकातील अधिकारी रोहिदास चौधरी, उज्ज्वल देशमुख, सुनील उगले यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ठाणे बेलापूर मार्गावरील तुर्भे नाका येथे 20 एप्रिल रोजी सापळा लावला होता. यावेळी सदर मार्गावरून जाणाऱ्या 30हून अधिक वाहनांची तपासणी दक्षता पथकाने केली. त्यात 7 वाहतूकदार रॉयल्टी न देता बेकायदा मालाची वाहतूक करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे दक्षता पथकाने सदर 7 वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून त्यांना तुर्भे पोलीस ठाण्यात नेले. मात्र सदर वाहतूकदारांनी तात्काळ रॉयल्टी भरल्यामुळे दक्षता पथकाने ताब्यात घेतलेली वाहने सोडून दिली. ठाणे जिल्हा परिषदेत ई-टेंडरिंग सुरू करण्याचा विचार केला जात आहे. बांधकाम खात्यातील गैरव्यवहार आणि कंत्राटासाठी वाढता राजकीय दबाव लक्षात घेऊन ई-टेंडरिंगची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे समजते. जिल्हा परिषदेतील प्रस्थापित कंत्राटदारांकडून निविदा टाकण्यापासून काही कंत्राटदारांना रोखले जाते अशा वाढत्या तक्रारी होत्या. काही ठिकाणी परस्पर कामे सत्ताधारी पक्षांच्या मर्जीतील कंत्राटदाराला मिळाल्याने असंतोष आहे. बांधकाम खात्यात टेंडर मॅनेज केल्याचेही आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत ई-टेंडरिंगचा विचार सुरू झाला आहे. किरकोळ वादातून एकाला स्टंपने मारहाण करणाऱ्या 7 जणांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कळवा येथील महात्मा फुले नगर परिसरात राहणारे जमीर मुल्ला हबीब उल्ला शेख यांचे याच परिसरात फर्निचरचे दुकान आहे. त्यांनी त्यांचे मित्र तुकाराम अमोल यांना 3 आईस्क्रीम आणायला सांगितले होते. मात्र 2च आईस्क्रीम आणल्याने ते त्यांना शिवीगाळ करीत होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या सन्ना या मुलीने आपल्याला शिवीगाळ करीत असल्याचा समज करून घरी सांगितले. त्यानुसार ती आणि तिची आई त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी तिचे भाऊ तिथे आले आणि त्यांनी त्यांना स्टंपने मारहाण केली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात सना सय्यद आणि तिचे भाऊ बैजू सय्यद, सजाद सय्यद, आमीन सय्यद, शहनशाह सय्यद आणि तिची आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक्षा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात यंदाच्या पावसाळ्यात 17 दिवस समुद्राला भरती येणार आणि रिजन्सी टॉवरवर गोळीबार करण्याचा प्रयत्न फसला. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. प्रतीक्षा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील 17 दिवस समुद्राला भरती येणार आहे. उधाण भरतीच्या वेळी जोरदार पाऊस कोसळल्यास अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता त्यामुळे निर्माण होणार आहे. खगोल अभ्यासक डॉ. कृ. सोमण यांनी हे दिवस जाहीर केले आहेत. 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. घोडबंदर रोड येथील रिजन्सी टॉवरच्या सेल्स ऑफिस समोर दोघांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने या युवकांनी तेथून पलायन केले. मंगळवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास रिजन्सी बिल्डरच्या सेल्स ऑफिसमध्ये एक तरुण शिरला. त्याचा साथीदार बाहेर मोटारसायकलवर बसून होता. कार्यालयात आल्यावर युवकाने हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, पण गोळीबार न होता रिव्हॉल्व्हरमधून 4 पुंगळ्या खाली पडल्या. अखेर येथील एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात रिव्हॉल्व्हर मारून काच फोडून त्याने पलायन केले. आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्याप्रकरणी मनसे विद्यार्थी सेनेचे अविनाश जाधव अटकेत. दादोजी कोंडदेव स्टेडियम पालिकेला ठरत आहे पांढरा हत्ती आणि BSUPच्या घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम रद्द.
आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.